UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही, मी त्या शर्यतीतही नाही, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंचं काम आता झालं, 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, संजय राऊतांची टीका। शरद पवारांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवटी लागू झाल्यानंतर सरकार स्थापनेचं ठरलं होतं, मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा दावा। फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग आमचं सरकार बनतंय, हेही फडणवीसांना माहिती नव्हतं, संजय राऊतांचं उत्तर। भाजपसोबत जाण्यासाठी जयंत पाटील, राजेश टोपेसह सर्व आमदारांनी सह्या दिलेल्या नाशिकमधील सभेत अजित पवारांचं विधान। बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात उद्धव ठाकरेंनी पक्षाचा रिमोट कंट्रोल दिला, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर टीका। रिमोट कंट्रोल तुमच्या हातात देण्यापासून आम्ही वाचलो, शिवसेना तोडून बनवलेल्या शिंदे गटाचं रिमोट तुमच्या हातात, संजय राऊतांची टीका। राहुल गांधींकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वदवून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान। बाळासाहेब बोलू नका, ते हिंदू हृदय सम्राट आहेत, तुमचे वर्गमित्र नव्हते, उद्धव ठाकरेंनी मोदींना ठणकावलं। अमित शहांची आज हिंगोली, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये सभा, तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आज प्रत्येकी 5 सभा घेणार। शरद पवारांची आज कवठे महाकाळ, इचलकरंजी आणि कराडमध्ये सभा, तर सिल्लोड, मालेगावसह नांदगाव आणि नाशिकमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार, वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम। लाडकी बहीण योजनेमुळे भाजपच्या सभेत लाडक्या बहिणींची गर्दी, नरखेडमधील फडणवीसांच्या सभेतही 50% जास्त महिला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना दिलासा, वडेट्टीवारांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेला दिलेली पंचसूत्री पूर्ण करणार, सोयाबीनला 7,000 रुपये दर देणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं आश्वासन। सिल्लोडमधील चेकपोस्टवर 19 कोटींचे सोन्या चांदीचे दागिने जप्त, निवडणूक तपासणी पथकाची कारवाई, दागिने जळगावातील नामांकित सराफा ज्वेलर्सची असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 दिवस शाळांना सुट्टी मिळण्याची शक्यता, आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्तांना निर्देश। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे 20 नोव्हेंबरला रात्रकालीन विशेष गाड्या चालवणार, CSMT ते कल्याण आणि पनवेल दरम्यान गाड्या सोडण्यात येणार। राज्यात थंडीची चाहूल, मुंबईसह उपनगरात तापमानाचा पारा 20 अंशाखाली, तर नाशिकमध्ये 23 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।